गोव्याच्या सीमेपासून काही अंतरावर असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। बाहेरून कोंबड्या पाळण्याचा पोल्ट्री फार्म, पण आतमध्ये एमडी नावाचा अंमली पदार्थ तयार करण्याची गुप्त व्यवस्था सुरू असल्याचा दावा पोलिसांनी केलाय। महाराष्ट्र पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं चंदगड तालुक्यातील हाजगोळी गावात ही कारवाई केली आहे। या कारवाईत तयार एमडी, रसायनं आणि यंत्रसामग्री असा सुमारे 1,13,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पण या प्रकरणाचा गोव्याशी काही संबंध आहे का आणि या गुप्त कारखान्याचा शोध नेमका कसा लागला, पाहूयात सविस्तर। ठाणे जिल्ह्यातल्या मीरा रोडवरील एका कारवाईपासून या प्रकरणाची सुरुवात झाली आहे। एप्रिल 2026 मध्ये नयानगर पोलिसांनी एका महिलेकडून 1 किलो 324 ग्रॅम एमडी जप्त केल्याचा दावा पोलिसांनी केला होता। त्याची किंमत सुमारे 2,64,00,000 रुपये असल्याचं सांगण्यात आलंय। या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी इरफान सलीम खान नावाच्या आरोपीची चौकशी केली। या चौकशीतून चंदगड तालुक्यातील हाजगोळी गावात अंमली पदार्थ तयार केले जात असल्याची माहिती मिळाल्याचा दावा पोलिसांनी केलाय। त्यानंतर महाराष्ट्र पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं संबंधित पोल्ट्री फार्मवर छापा टाकला। तपास यंत्रणेच्या माहितीनुसार हा फार्म पप्पू विठ्ठल मालवडकर यांच्या मालकीचा आहे। फार्मच्या आत एमडी म्हणजेच मेफेड्रोन तयार करण्यासाठी आवश्यक असलेली रसायनं आणि यंत्रसामग्री सापडली आहे। तर या कारवाईत पोलिसांनी 208 ग्रॅम तयार एमडी जप्त केलाय। यासोबत मोठ्या प्रमाणावर रासायनिक कच्चा माल, काचेची उपकरणं, वजन काटे आणि पदार्थ तयार करण्यासाठी वापरली जाणारी यंत्रसामग्रीही ताब्यात घेण्यात आली आहे। या सगळ्या मुद्देमालाची एकत्रित किंमत 1,13,51,480 रुपये इतकी असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ही रक्कम केवळ तयार एमडीची नाही, तर त्यात रसायनं, उपकरणं आणि यंत्रसामग्रीच्या किमतीचाही समावेश आहे। या कारवाईत पोल्ट्री फार्मच्या मालकासह 6 जणांना अटक करण्यात आली आहे। तर मीरा रोडपासून सुरू झालेल्या या संपूर्ण प्रकरणात आत्तापर्यंत 26 जणांना अटक झाल्याची माहिती समोर आली आहे। आता या ठिकाणी तयार होणारा पदार्थ नेमका कुठे पाठवला जात होता, त्याचे खरेदीदार कोण होते आणि त्याची वाहतूक कोणत्या मार्गाने केली जात होती याचा तपास सुरू आहे। हाजगोळी गाव हे महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा यांच्या सीमेलगतच्या भागात आहे। त्यामुळे या प्रकरणाचा गोव्याशी काही संबंध आहे का, असा प्रश्न उपस्थित झालाय। तसंच गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2026 मध्ये 12 ऑगस्टपर्यंत अंमली पदार्थांशी संबंधित 122 प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत आणि 135 जणांना अटक करण्यात आली आहे। अलीकडेच गोवा पोलिसांनी कुरिअर आणि टपाल कंपन्यांच्या प्रतिनिधींचीही संशयास्पद पार्सलची माहिती पोलिसांना देण्याच्या सूचना केल्यात। त्यामुळे चंदगडमधील हा प्रकार केवळ एका पोल्ट्री फार्मपुरता मर्यादित आहे की त्यामागं मोठं आंतरराज्यीय जाळं आहे, हे पुढील तपासातून आता स्पष्ट होईल। सध्या या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, फोनवरील संपर्क आणि मालाच्या संभाव्य वाहतुकीचे मार्ग तपासले जात आहेत। गोवा किंवा एखाद्या आंतरराष्ट्रीय टोळीशी याचा संबंध असल्याचा दावा अद्याप अधिकृतरित्या सिद्ध झालेला नाही। त्यामुळे पुढील तपासात समोर येणारी माहिती महत्त्वाची ठरणार आहे। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आमच्या लोकमत गोवा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तसंच फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा।